स्वयं प्रभा. डिजिटल इंडिया. एज्युकेटेड इंडिया. बौद्धिक संपदा अधिकाराच्या या परिचयात्मक सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. बौद्धिक संपदा अधिकार म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच विचार येतात की कार किंवा एखादा बंगला, आणि मग आपल्याला वाटतं की हे कार, बंगला किंवा असे जे काही सोनं ह्या ज्या गोष्टी आहेत, ही जी संपदा आहे, ही संपदा आपण विकली किंवा आणि त्याचं काही दुसऱ्या पद्धतीनं जर आपण त्याचा उपयोग केला तर आपल्याला काय मिळेल? आपल्याला पैसे मिळतील. आपल्याला संपदा आहे, आपल्याकडे ही संपत्ती आहे, त्याच्यामुळं आपल्याला काय वाटतं की मला काहीतरी एक समाजात त्या संपत्तीमुळं मिळणारं एक मान्यता आहे, एक स्टेटस आहे माझं. बरोबर आहे ना? आणि मग वाटतं की हे सगळं आता माझ्याकडं आहे आणि मी खूप समाधानानं राहत आहे. म्हणजे एक संपत्ती आपण जर बघितलं तर ही संपत्ती आपल्याला एक समाधान देते आहे. आपल्याला त्याच्यामुळं आपण एक मान्यता घेऊन आपल्याला वाटतं की आपल्याला मान्यता मिळते, समाधान मिळतं. पण आज आपण जी गोष्ट करतो आहे संपदा या बाबतीमध्ये, तर आज आपण बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय बघतोय. आता 3 शब्द आले ह्याच्यामध्ये. काय काय? बौद्धिक, संपदा आणि अधिकार. बरोबर आहे? आणि बौद्धिक म्हटलं की बुद्धीच्या जोरावर आपण काहीतरी मिळवतोय आणि ती मिळवलेली संपत्ती म्हणजे काय? बौद्धिक संपदा. आणि भारतामध्ये काय किंवा इतर जगामध्ये काय, तर त्याच्यासाठी एक वेगळा कायदा आहे आणि त्या वेगळ्या कायद्यानुसार ती जी संपत्ती आहे त्याला एक अधिकाराचं स्वरूप भारत सरकारकडून दिलं गेलेलं आहे किंवा बाहेरच्या देशांमध्ये पण त्याला एक अधिकाराचं स्वरूप दिलं गेलं आहे. ठीक आहे? तर ही जी बौद्धिक संपदा अधिकार आहे, तर त्याच्याबद्दल आपण एक थोडीशी माहिती या एक 30-40 मिनटामध्ये घेऊया. ठीक आहे? आता जेव्हा हे बौद्धिक संपदा अधिकार म्हणतो तेव्हा जर आपण बघितलं इथं, तर तुम्ही इथं बघू शकता की साधारण एक संपत्ती म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये एक विचार येतात की कुठली होती बाबा? मूर्त. म्हणजे जे मूर्त म्हणजे आपण की आपल्याला दिसते आहे ती, आणि दुसरी काय अमूर्त की जी मला दिसत नाही आहे. ठीक आहे? आणि त्या मूर्त जेव्हा एखादी संपत्ती म्हणतो आपण, त्याच्यामध्ये चल आणि अचल असे 2, म्हणजे की ती जी संपत्ती आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मला नेता येते आहे आणि दुसरी जी आहे ती हलत नाही आहे. म्हणजे काय? तर जी संपत्ती एके ठिकाणी आहे ती काय आहे? अचल आहे. म्हणजे माझं घर मी उचलून नेऊ शकते का दुसरीकडे? नाही नेऊ शकत आहे. म्हणजे अजून तरी सिव्हिल इंजिनिअरिंग तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे. आहेत तसे काही आहेत मॉड्युलर घरं, पण तसं म्हटलं तर सामान्यपणे आपल्याला माहिती की घर एकाच ठिकाणी असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल तर ती अचल आहे. पण एक बाईक आहे, कार आहे किंवा हे पुस्तक आहे, ही संपत्तीच आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकते, म्हणजे ती काय आहे? चलसंपत्ती आहे. हे आपल्याला अगदी छान माहिती असतं. ओके? आता आपण काय म्हणतो आहे की ही मूर्त आहे, ही दिसती आहे, ह्याला मी टच करू शकते, ही खुर्ची आहे, ह्याला मी टच करू शकते, हे मी करू शकते. पण आता मी म्हटलं की माझ्या डोक्यात विचार चालू आहेत किंवा माझ्या शेजारी कोणीतरी बसले आणि त्याच्या डोक्यात विचार चालू आहेत, मी त्या विचारांना हात लावू शकते का? नाही. म्हणजे काय? की तिथं ती अमूर्त स्वरूपात आहे. राईट? आणि आता हे जे अमूर्त स्वरूपात जी गोष्टी चालू आहेत त्याला जर मी प्रोटेक्ट केलं, त्याला जर मी काही अधिकार कायद्यानुसार दिले, तर ते काय होतात? बौद्धिक संपदा अधिकार होतात. एक थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे? आपण दिवसामध्ये जवळजवळ 60,000 विचार करतो. म्हणजे आपण जर लिहायला लागलो तर 60,000 विचार लिहून आपल्याला किती वेळ लागेल? बरोबर आहे ना? तर तेवढ्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. पण तेच 60,000 विचार मी जर प्रॉपर स्ट्रीमलाईन केले तर मी त्याच्यातून काहीतरी निर्माण करू शकतो. तर एक उदाहरण घेऊया. इलॉन मस्क आपल्याला माहिती आहे. तर तो एकदा कारमधनं जात होता, ट्रॅफिकमध्ये अडकला. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावरती काय झालं? त्याच्या डोक्यात विचार आला, अरे इथं जर एक टनेल केलं तर ते खूप वेळ वाचवेल ना. आणि त्यानं कंपनी चालू केली. त्याच्यामध्ये त्यानं बरीच पेटंट घेतली आहेत. त्याचे कंपनीच्या नावानं ट्रेडमार्क आहे. म्हणजे त्यानं बौद्धिक संपदा अधिकार तयार केला आणि त्याच्यातून त्यानं संपत्ती मिळवली. बरोबर आहे?
तर हे जे बौद्धिक संपदा म्हणजे हे जे विचार चाललेले आहेत आपण ते विचार जर आपण लिहून ठेवले आणि लिहून नंतर प्रॉपरली त्याच्यावरती काम केलं तर हे आपण बौद्धिक संपदा आपणही तयार करू शकतो. आणि असं नाही आहे की हे बौद्धिक संपदा फक्त मोठ्या मोठ्या कंपनीत बसलेले अधिकारीच करू शकतात, तर ते तुम्ही करू शकता. आता आपण एक हे उदाहरण बघूया. जस्ट तुम्ही बघा हे कोण आहेत हे ओळखा बरं, गुगल करा. हे आहे पेज आणि ब्रीन, बरोबर आहे. ह्याने काय केलं तर हे दोघं जण स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये शिकत होते, PhD करत होते. आणि त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये जेव्हा ते काम करत होते त्यावेळेला त्यांनी ही जी एक त्यांचं काम चालू होतं तर त्यांनी पेज अल्गोरिदम म्हणजे पेज रँकिंग अल्गोरिदम तयार केलं. त्या पेज रँकिंग अल्गोरिदमवरती स्टॅनफोर्ड विद्यापीठानं पेटंट घेतलं. ओके. तर ह्या पेटंटला 97-98ची गोष्ट. आणि जेव्हा ते रिसेंटली म्हणजे जवळजवळ 2014-15 वगैरे त्यामध्ये जेव्हा रिसेंटली जेव्हा ते सगळे अधिकार स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं त्या पेटंटबद्दलचे हे केले, विकून टाकले किंवा त्याच्यातून पैसे घ्यायचं ठरवलं, तर जवळजवळ मी फक्त आकडा सांगते बघा तुम्ही, 3000 कोटी रुपये फक्त एका पेटंटमध्ये. आणि आज गुगल माहिती आहे आपल्याला, अल्फाबेट आणि त्याच्या अंडर गुगल ही एक कंपनी आहे, कारण त्याच्या आता बऱ्याच वेगवेगळ्या वर्टिकल्स त्यांनी चालू केलेले आहे. म्हणजे एक पेटंट, मी इलॉन मस्कचं उदाहरण दिलं तुम्हाला हे उदाहरण दिलं. मी तुम्हाला एक माझ्या क्लायंटचं उदाहरण देते, म्हणजे ही लांबची उदाहरणं होत आहेत. एक माझे क्लायंट आहेत म्हणजे ते ऑब्व्हियसली, तर त्यांचं एक गांडूळ खतावरचं त्यांचं एक पेटंट ते आम्ही 26 देशात फाईल केलं. भारतामध्ये त्यांनी जवळजवळ 100 कोटी त्या एका पेटंटपासून मिळवू शकलेत ते, आणि ऑलरेडी 26 देशात त्याचं पेटंट आहे. म्हणजे एक साधं वी कॅन म्हणू शकतो की एक आविष्कार आहे, एक साधं डेव्हलपमेंट आहे. मॅन्युअर गांडूळ खत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या थ्रू ह्या पद्धतीनं पेटंट घेऊन तो बिझनेस करणं ही किती छान संकल्पना आहे. आणि त्याच्यामधून तुम्हाला एवढी संपत्ती तुम्ही निर्माण करू शकता. ओके. तर एकूणच काय की ही संपदा, बौद्धिक संपदा ही जशी आपण जी संपदा तयार करू शकतो आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याच्याप्रमाणेच ही देखील आपल्याला खूप मान्यता पण देते, पैसे पण मिळत आहेत आपल्याला, आणि रेकग्निशन पण मिळतो. म्हणजे मान्यता मिळते आहे, रेकग्निशन मिळतं आहे, स्टेटस मिळतं आहे, बरोबर आहे. आता हे एक उदाहरण बघूया आपण. हा 13 वर्षाचा मुलगा आहे आकाश. आकाशचं काय झालं, घरामध्ये एक अनफॉर्च्युनेट सिनॅरिओ झाला. त्याचे जे आजोबा होते ते आजोबा सायलेंट हार्ट अटॅकमुळं ह्या जगातून निघून गेले. आता हा जो सायलेंट हार्ट अटॅक आहे हा जर आधी कळला असता तर कदाचित काहीतरी ॲक्शन घेऊन त्यांना वाचवता आलं असतं. मग हाच एक विचार फक्त आकाशनं डोक्यात घेऊन त्यानं काय केलं की त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलं, आणि त्यानं त्याच्यामधून एक नवीन असं यंत्र म्हणूया किंवा गॅजेट तयार केलं की जे तुम्ही लावलं की ते स्वतःच आपल्यातनं ब्लड घेत आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि ते मार्कर त्यानं शोधून काढला, आणि तो मार्कर काय करतो की तो हार्ट अटॅक येण्याच्या आधी तुम्हाला सांगतो की नेक्स्ट तुम्हाला 6 तासामध्ये हा अटॅक येण्याची शक्यता आहे. मग तसं जर आपल्याला आधीच कळलं तर आपण आधीच काहीतरी मेजर्स घेऊन, योग्य ते मेजर्स घेऊन आपण वाचवू शकू. म्हणजे असं जर काही होणार असेल तर आपण स्वतःला वाचवू शकू, किंवा डॉक्टरांसाठी ते खूप मोठं उत्तम असं साधन होणार आहे, बरोबर आहे. आणि ते त्यानं तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी त्याला त्याचं पेटंट पण घेतलेलं आहे. कार्डिओप्टर नावाचं त्यानं ते नाव दिलं, त्याच्यावरती ट्रेडमार्क पण घेतलेला आहे. हा एक छोटासा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आकाशचा इथं. The concentrations of these cardiac biomarkers keep increasing abysmally. My device is solely based on this idea. The key is that these cardiac biomarkers are found in one of the earliest stages of a heart attack, when someone is almost so sure to survive if they can get prompt care. And here's how my device works. A silicone patch is worn around your wrist or placed near your chest. Without having you prick your skin for a biomarker blood test, this patch can spot, isolate, and track
a heart attack specific biomarker called HFAB. ओके, आवडला व्हिडिओ तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये बघा की हे पुरस्कार त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार गौरव तर झालाच त्याचा. त्यानं समाजाला पण एक महत्त्वाचं असं एक त्याचं योगदान झालं आहे समाजाच्या प्रती आणि तो अजूनही या विषयावरती काम करत आहे. ओके, म्हणजे काय की तो विचार मनात आला. इलॉन मस्कचं पण मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, आकाशचं तुम्हाला आता एक्झॅम्पल सांगितलं, गुगलचं एक्झॅम्पल दिलं. तर ह्यांनी काय केलं, जे विचार आले ते लिहून त्याच्यापासून काहीतरी नवीन निर्मिती केली आणि ती नवीन निर्मिती केलेली आहे त्याला पेटंटचं प्रोटेक्शन घेऊन त्याच्यापासून एक संपत्ती निर्माण केलेली आहे. मग संपत्ती गुगलनं स्वतःची कंपनी चालू केली. आकाश अजून त्या विषयावरती त्या ह्याच्यावरती यंत्रावरती काम अजूनही करतो आहे. ओके, म्हणजे किंवा मी जे तुम्हाला माझ्या एका क्लायंटचं उदाहरण दिलं तर त्यांनी ऑलरेडी ते यंत्र करून बाजारातून ते अवेलेबल करून त्याच्यामधून संपत्ती निर्माण केलेली आहे. बरोबर, म्हणजे हे जे बौद्धिक संपदा अधिकार आहेत ते तुम्हाला काय करते की संपत्ती मिळवण्यासाठी नक्कीच मदत करत आहेत. बौद्धिक संपदा अधिकाराचे काही प्रकार आपल्याला बघायला पाहिजे. तर त्याचे 8 प्रकार आहेत. कुठले कुठले 8 प्रकार आहेत? पेटंट बघू शकता तुम्ही इथं, ट्रेडमार्क, आर साईन तुम्ही बघितलेले आहेत बऱ्याच वेळेला, इंडस्ट्रियल डिझाईन किंवा औद्योगिक डिझाईन, सिक्रेट, रहस्य, व्यापारीय रहस्य, भौगोलिक संकेत, सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन म्हणजे ते जे मोबाईल किंवा तुम्ही एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट ओपन करता तेव्हा त्याच्यामध्ये जे एक सर्किटरी डिझाईन असतं ते पण आपण प्रोटेक्ट करू शकतो, त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे. त्याच्यानंतर आपले जे शेतकरी आहेत ते एक नवीन व्हरायटी म्हणजे नवीन धान्याच्या किंवा ते जे काही शेतामध्ये उगवतात त्या कुठल्याही गोष्टीमध्ये ते एक काहीतरी प्रोसेस फॉलो करत असतात. तर त्याच्यामधून नवीन निर्मिती ते करत असतात, नवीन बीज निर्मिती होत असते. कारण ते आत्ता समजा हे धान्य झालं की ते चांगली बीज ठेवून पुढच्या वेळेला ते वापरतात. आपण थोडं बघूया नंतर त्याच्यावरती डिटेल. मग तो जो प्रकार आहे शेतकऱ्यांचे काय अधिकार आहेत किंवा प्लांट ब्रीडर्स जे आहेत ते काय जे नवीन निर्मिती करतात त्यांना देखील एक वेगळा कायदा आहे त्यांचे अधिकार जपण्यासाठी. आणि कॉपीराईट म्हणजे काय, आता तुम्ही आपण मूव्ही बघतो, पुस्तकं आहेत किंवा फोटोग्राफी आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूया. तर या संदर्भात कॉपीराईट म्हणून आहे. तर आपण काय करूया, आता या प्रत्येक विषयावर थोडी माहिती घेऊया. तर आता आपण पेटंट जर म्हटलं तर पेटंट म्हणजे काय, नवीन आविष्कार जो आपण तयार करतो. म्हणजे आपण आकाशचं उदाहरण बघितलं किंवा गुगलचं उदाहरण बघितलं किंवा मी तुम्हाला गांडूळ खताबद्दल एक सांगितलं. तसं तुम्हीही आत्ता काहीतरी प्रोजेक्ट करत असाल, तुमच्याही ह्याच्यातून तुमचंही एम असेल की मी आता हा एक प्रॉब्लेम आहे आणि ह्याला मी सोल्युशन काढणार आहे आणि तुम्ही ते काम करत असाल, तर ते जे काही तुम्ही एक यंत्र तयार कराल किंवा काही एक नवीन प्रोसेस शोधून काढाल तर ती तुम्ही काय करू शकता, पेटंटनं प्रोटेक्ट करू शकता. मग त्याचा फायदा काय होणार आहे की एकदा प्रोटेक्ट केलं की तुम्हाला त्याचा अधिकार 20 वर्ष मिळतो आणि 20 वर्ष ते कुणीही तुमच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही. आपण पेटंटबद्दल माहिती थोड्या वेळानं आणि डिटेलमध्ये माहिती घेऊया. पण तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की नवीन मी काही इनोव्हेशन नवीन काहीतरी मी आविष्कार केला तर तो मी पेटंट ह्या प्रकारानं प्रोटेक्ट करू शकतो. ठीक आहे. आता दुसरा प्रकार कुठला, ट्रेडमार्क. आता ट्रेडमार्कबद्दल मी काय करते, 2-4 शब्द बोलते किंवा 2-4 एक लेटर बोलते. तुम्ही बघा तुमच्या डोळ्यासमोर काय येतं आहे ते. 007 बाटा, बरोबरची खूण, 3 स्ट्राइप्स, रिलायन्स. म्हणजे मी जेव्हा ह्या गोष्टी बोलले तेव्हा 3 लाईन्स म्हटलं तुमच्या डोक्यात लगेच आदिदास आलं. मी बरोबरची खूण केल्याबरोबर तुम्ही म्हटलं तर नाईकी, बरोबर आहे. किंवा मी जेव्हा बाटा म्हटलं तेव्हा लगेच एखादं तुम्हाला फुटवेअरचं दुकान समोर आलं असेल डोळ्यात. रिलायन्स म्हटलं असेल तर कोणाला मुकेश अंबानी आठवले असतील, कोणाला ते बिग मॅरेज आठवलं असेल किंवा कोणी म्हटलं असेल रिलायन्स फ्रेश, बरोबर आहे. म्हणजे एक शब्द दिल्यानंतर तुमच्या डोक्यात काही गोष्टी येऊन गेल्या. काय आहे ते, तर तो ट्रेडमार्क आहे की त्या एका कंपनीबद्दलची माहिती तुम्हाला एका शब्दानं मिळते. किंवा 007 म्हटल्यावरती तुम्हाला विशिष्ट व्यक्ती डोळ्यासमोर आली, बरोबर आहे. म्हणजे काय होतं की हे जे एक शब्द, एक लेटर, एक मार्क फक्त एका मोठ्या कंपनीबद्दल बोलतो की ती एका ह्याच्यातनं मेसेज सुंदर जातो आहे. तर तो जो आहे, तो जो मार्क आहे तो व्यापाराला दर्शवतो आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, ट्रेडमार्क.
बरोबर आहे. आणि आरची खूण, TMची खूण तर आपण बऱ्याच वेळेला बघितलेली असते. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. पुढचा प्रकार म्हणजे आता हा बघू शकता इथं तुम्ही कॉपीराईट. कॉपीराईट आपल्याला सगळ्यांना खूप आपण फार जवळचे आहोत कॉपीराईटच्या संदर्भात, एस्पेशली जर आपण टीचिंगमध्ये आहोत किंवा आपण स्टुडंट आहोत. तुम्ही तुमच्या ॲन्सर शीट लिहिता ना, ते पण तुमचे कॉपीराईट असतं, बरोबर आहे. किंवा आपण एखादी मूव्ही बघतो, ते कॉपीराइटेड असते. फोटोग्राफ कॉपीराईट आहे. एखादं शिल्प तयार केलेलं आहे, एखादं पेंटिंग तयार केलेलं आहे, एखादा मॅप आहे, नकाशा आहे, एखादं छान असं आर्किटेक्चरल वर्क आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे समजा आता हे पुस्तक घेतलं मी, तर हे पुस्तकाच्याबद्दल कॉपीराईट येत आहे. तर ह्या गोष्टी काय करता आहेत की तुम्हाला काही अधिकार देत आहेत. ठीक आहे. तर हे कॉपीराईटचे अधिकार तुम्हाला मिळत आहेत. आपण त्याच्याबद्दल थोडं पुढच्या एखाद्या सेशनमध्ये बघू. पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हा कॉपीराईट हा जो एक आहे तो बौद्धिक संपदा अधिकाराचा एक प्रकार आहे. ठीक आहे. पुढं जाऊ आपण आता. पुढचं काय आहे तर आपण हे बघू शकता इथं की किती छान डिझाईन्स आहेत ना ह्या कारच्या डिझाईन्स. किंवा तुम्ही बघा एखाद्या मॉलमध्ये जाता, अगदी बिलिंग काउंटरच्या समोर आलेले असतात आणि तिथं काहीतरी ठेवलेलं असतं आणि मग तुम्हाला वाटतं अरे हे घेऊया आपण. हे जे घेऊया असं का वाटतं ते बाहेरून बघितलं, कधी कधी ते जरुरी नसतं आपल्याला, पण ते त्याचं ॲपिअरन्स बघून आपल्याला वाटतं की त्याचे बाकी काहीचे म्हणजे त्याची स्वस्त असेल किंवा हेही कारणं असतात. पण आपल्याला काही बऱ्याच वेळेला काय होतं तर त्याचे जे कसं दिसतं आहे ते आपल्या डोळ्यांना कसं दिसतं आहे. आपण कार घ्यायला गेलो तर आपले स्पेसिफिकेशन तयार असतात, पण त्याच्याबरोबर आपले कलर कुठला घ्यायचा, ती कशी असली पाहिजे, त्याचं डिझाईन काय असेल हे आपल्या डोक्यात असतं की असं असेल तर छान आहे म्हणजे, बरोबर आहे. मग हे जे आपण बघतो तर हे त्याला म्हणजे काय झालं, त्या डिझाईनला एक औद्योगिकीच्या दृष्टीने एक महत्त्व आहे. तर ते जे आहे त्याला काय म्हणतात, औद्योगिक डिझाईन. म्हणजे समजा आता ही चेअर आहे, या चेअरचं एक डिझाईन आहे. तुम्ही दुकानात गेल्यानंतर भरपूर TV असतात तिथं, किंवा त्या दुकानात गेल्यानंतर एखादं भरपूर मोबाईल्स असतात किंवा भरपूर फॅन असतात. मग तुम्ही एखादी वस्तू घेताना काहीतरी क्रायटेरिया लावलेले असतात, स्पेसिफिकेशन्स असतात तुमचे, आणि त्याच्यामध्ये तुमचा एक क्रायटेरिया कलर, ते दिसतं कसं आहे, हा एक असतोच. हे काय आहे म्हणजे तर ते जे आहे ते इंडस्ट्रियल किंवा औद्योगिकी डिझाईन असतं. ठीक आहे. म्हणजे 4 गोष्टी झाल्या आत्तापर्यंत बघा. पेटंट एक आविष्कार आहे. दुसरं ट्रेडमार्क. ट्रेडमार्कचं तुम्हाला मी अनेक दाखवते. आता ही इथं मदर डेअरी म्हणून लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे मदर डेअरी किंवा तुम्ही चितळे हे जे लिहिलेलं आहे हे काय आहे, हे ट्रेडमार्क्स आहेत, बरोबर आहे. किंवा त्याच्यानंतर तुम्ही बजाज, फिलिप्स हे सगळे काय आहेत, ट्रेडमार्क, की हे काय करतायत, एका व्यापाराबद्दल माहिती देत आहेत, ते ट्रेडमार्क. नंतर आपण कॉपीराईटबद्दल बघितलं मी तुम्हाला. बुक्स, ड्रामा, मूव्ही, आर्किटेक्चरल वर्ल्ड हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पेंटिंग, या सगळ्या काय आहेत तर कॉपीराईटमध्ये येतात. नंतर आपण काय बघितलं, इंडस्ट्रियल डिझाईन, बरोबर आहे. म्हणजे काय की आपल्या डोळ्यांना ती वस्तू कशी दिसती आहे, त्याचा शेप, त्याचा साईज, त्याचा कलर, त्याचा पॅटर्न, हे जे सगळं आहे हे आपण काय करतो, इंडस्ट्रियल डिझाईन, औद्योगिकी डिझाईननं प्रोटेक्ट करता येतं. आता पुढं, आता हे जे तर तुम्ही उदाहरण बघितली तर ही काय आहे की काहीतरी भौगोलिक सांकेतिक असे ते स्पेसिफिक अशा गोष्टी आहेत. म्हणजे बघा आता म्हैसूर चंदन, अगरबत्ती, लगेच आपण कर्नाटकात गेलो, किंवा आता तुम्ही हापूस आंबा, रत्नागिरीत गेलो आपण लगेच, किंवा तिरुपती लड्डू म्हटलं तर तिरुपतीत गेलो, पश्मिना शॉल, काश्मीर, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, कोणार्कचं हे आपण जर ते शिल्प बघितले, उडीसामध्ये गेलो, म्हणजे काय की ते त्या राज्याची, त्या जागेची, राज्य पण आहे, त्या स्पेसिफिक, कोल्हापुरी चप्पल स्पेसिफिक आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण त्या जागेवरती जाऊन बसतो, त्या जागेची ती स्पेशालिटी आहे. तर ते जी म्हणजे हापूस आंबा आपण तुम्ही इकडं महाराष्ट्रातला घेऊन, रत्नागिरीतला घेऊन मुंबईत पण लावला तरी आंब्याची चव काही ती येऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय झालं की तिथलं ते जे हवामान आहे, तिथली माती आहे, बरोबर आहे, या सगळ्याचा परिणाम म्हणून ती एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक त्या पदार्थाला, त्या गोष्टीला मिळालेली आहे. तर त्याच्या संदर्भात आपण जे प्रोटेक्शन करू शकतो त्याला काय म्हणायचं, भौगोलिक संकेत. आणि ते तुम्ही बौद्धिक संपदा अधिकाराच्या मध्ये तो एक प्रकार आहे. ठीक आहे. आता आपण आणि नेक्स्ट पुढे जाऊया. तर नेक्स्ट म्हणजे हे सेमीकंडक्टर. तर आपल्याला माहिती आहे की सेमीकंडक्टरवरती भारतानं खूप त्याच्यावरती आत्ता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे.
आणि तैवान तर त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे की ह्याच्यामध्ये जे चिप डिझाईन्स आहेत तर त्याचे जे डिझाईन्स आहेत ते स्पेसिफिक आहेत. त्याच्या प्रोटेक्शनसाठी एक वेगळा कायदा आहे आणि तो कायदा म्हणजे बौद्धिक संपदा अधिकाराच्या अंतर्गत येतो. बरोबर आहे. टेक्सास इन्स्ट्रुमेंट घ्या किंवा हे जे आपले कुठलेही गॅजेट तयार करणाऱ्या कंपन्या घ्या, यांच्यामध्ये चिप्स असतातच आणि ह्या चिप्सचं डिझाईन तुम्ही प्रोटेक्ट करतायत. सेमीकंडक्टरचं डिझाईन आपण प्रोटेक्ट करतो आहे. ठीक आहे. तर हा आहे सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन, म्हणजेच तो जो सेमीकंडक्टरच्या रिलेटेडचं जे डिझाईन आहे ते तुम्ही प्रोटेक्ट करून त्याच्यावरती तुमचे अधिकार घेता. आता हे नेक्स्ट बघू शकता तुम्ही काय की रहस्य, व्यापारीय रहस्य. बरोबर आहे. हे जे व्यापारीय रहस्य आहे हे काय आहे, सिक्रेट तर सगळ्यांच्याकडं असतं, पण हे व्यापारीय रहस्य, कारण ह्याच्यामुळे त्या व्यापाराला महत्त्व मिळतं. म्हणजे कसं, उदाहरण झालं की कोकाकोलाची एक स्टोरी तुम्ही नेहमी ऐकलेली असेल. ते काय सांगतात, आम्ही 4 भाऊ एका विमानातनं कधीही प्रवास करत नाही, कारण आमच्या 4 जणांनाच हा फॉर्म्युला माहिती आहे कोकाकोलाचा. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये नको जायला, पण ही जी एक आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की एखादी रेसिपी असते की ती रेसिपी तिथंच, म्हणजे बेडेकरांची मिसळ म्हटली आपण की आपल्याला माहिती आहे की अरे हां, बेडेकर मिसळ, सुजाता मस्तानी, म्हणजे ती स्पेसिफिक आहे, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. चितळ्यांची बाकरवडी, मग हे जे काही आहे तर ती जी रेसिपी आहे, बरोबर आहे, तर त्याचं रहस्य जे आहे तर ते जे आहे ते जे प्रोटेक्ट केलेलं असतं ते काय असतं, सिक्रेट असतं, ते आपल्याला माहीत नाही. बरोबर आहे. किंवा एखादी मोठी कंपनी आहे, आता गुगल आहे, उबर आहे, ते ड्रायव्हरलेस कारवरती त्यांचा प्रयोग चाललेले आहेत. बरोबर आहे. तर मग ते जे त्याचे जे वेगवेगळे काही जे त्याच्यामध्ये निर्माण करत आहेत ते फक्त त्यांच्या ठराविक लोकांनाच माहिती आहेत, त्याची माहिती सगळ्यांना नाही आहे. मग ते एक व्यापारीय रहस्य आहे. किंवा एखादी बँक असते, त्यांचे कस्टमर असतात, त्या कस्टमरची जी लिस्ट असते ती फक्त त्या बँकेलाच माहिती आहे, ती आणि कोणाला माहिती नाही आहे. म्हणजे ते काय, एक व्यापारीय रहस्य आहे. ठीक आहे. तर हे जे व्यापारीय रहस्य आहे, ट्रेड रिलेटेड जे सिक्रेट आहे, तर तो एक बौद्धिक संपदा अधिकाराचा एक वेगळा प्रकार आहे. ठीक आहे. 7वा प्रकार म्हणूया आपण आत्तापर्यंत 6 बघितले, तो 7वा प्रकार. आता आणि पुढं जाऊन आपण पुढचा आणि एक प्रकार बघूया. म्हणजे कुठला आहे, तर तो जो आहे तुम्ही बघू शकता इथं की काय आहे की शेतकरी काय करतात, आपल्याला माहिती आहे की आज आता धान्य एक ते लावतात, काहीतरी बाबा ज्वारी लावली आहे किंवा ऊस लावलेला आहे, सीझन संपला, ते काढून घेतलं धान्य, आणि आता ते नवीन त्याचे काय करतात, ते चांगले जे सीड्स आहेत, शेंगदाणा असेल किंवा ज्वारी असेल, ते चांगले जे त्याचे जे सीड्स असतात, बीज असतं, ते बीज ते ठेवून देतात. कशासाठी ठेवतात की हां, मी एवढं आता पुढच्या नेक्स्ट सीझनमध्ये आता ते मी लावणार. मग हे त्यांचं कंटिन्युअस चालू, वर्षानुवर्ष ते करत असतात की बेस्ट 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 बेस्ट, वर्षानुवर्ष ते घेत राहतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की एक नवीन व्हरायटी तयार होती, कारण नेचर परत त्याच्यावरती काम करत असतं, हो की नाही. आणि मग ते जी नवीन व्हरायटी होती त्याला तुम्ही ती जर नवीन व्हरायटी अतिशय छान उत्पादन मिळतं आहे, कमी वेळात मिळतं आहे, आणि बाकीचे ते काही त्याचे काही महत्त्वाचे असे कॅरेक्टरिस्टिक्स जर त्याच्यामध्ये असतील, तर त्याच्यासाठी एक सेपरेट कायदा आहे. त्याला म्हणतात की शेतकऱ्यांसाठीचा तो कायदा आहे की शेतकऱ्यांचे अधिकार त्या कायद्यानं प्रोटेक्ट होतात. तो एक बौद्धिक संपदा अधिकाराचा 8वा प्रकार आहे. ठीक आहे. तसंच हे प्लांट ब्रीडर्स असतात, म्हणजे बॉटनिस्ट घ्या किंवा हे जे प्लांट ब्रीडर एस्पेशली जे काही ज्या झाडं आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्यावरती काम करतात. आणि नवीन आता गुलाबाच्या आपल्याला किती व्हरायटी मिळतात वेगवेगळ्या, 10,000 व्हरायटी गुलाबाच्या. किंवा आपण बाजारात जातो आणि आपल्याला ती सिमला मिरची आहे ती येलो मिळते आहे, लाल मिळते आहे. बरोबर आहे. मग हे का शक्य आहे. किंवा वेगवेगळ्या आकारावरती कलिंगड मिळतं आहे, असं हो ना, आपण बघतो ते व्हिडिओज वेगवेगळे, किंवा बाजारात गेल्यावरती तुम्हाला दिसत आहेत हे वेगवेगळे प्रकार. तर हे जे आहेत प्रकार ते काय आहेत नक्की, तर एखाद्या सायंटिस्टनं, एखाद्या शास्त्रज्ञानं प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून नवीन तयार केलेली जी व्हरायटी आहे, राईट. काही व्हरायटीज आता बघा की बाबा पाणी कमी आहे अशा ठिकाणी वाढतील, असे काही क्रॉप तयार करायचे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या तयार केल्या जातात, किंवा काहीतरी टोळधाड येते आहे तर टोळधाडीपासून वाचवण्यासाठी नवीन गव्हाची नवीन व्हरायटी तयार केली गेली. मग ही नवीन व्हरायटी मेहनत आहे ना त्याच्यामध्ये, मग ती प्रोटेक्ट करायची, तर त्याच्यासाठी वेगळा अधिकार आहे. दॅट इज अ प्लांट ब्रीडर्स आणि फार्मर्स राईट म्हणून एक वेगळा अधिकार आहे. म्हणजे
टोटल आपण काय बघितले 8 हे बौद्धिक संपदा अधिकार बघितले. कुठले कुठले? पेटंट आविष्कारांसाठी आहे, इन्व्हेन्शन इनोव्हेशन, कॉपीराईट एक्सप्रेशनसाठी आहे, ट्रेडमार्क हे एकच शब्द आहे की जे आयडेंटिटी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा प्रकार जो आपण बघितला तो इंडस्ट्रियल डिझाईन. आपल्या डोळ्याला जे छान म्हणजे त्या वस्तूचं जे बाह्य स्वरूप दिसतं आहे त्याच्यासाठी वेगळा अधिकार दिला गेला आहे. त्याच्यानंतर काय आहे की भौगोलिक संकेत आपण बघितले, बरोबर आहे, पश्मिना शॉल किंवा कोल्हापुरी चप्पल वगैरे. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन म्हणजे त्या सेमीकंडक्टरचे जे डिझाईन आहे त्याच्यासाठी अधिकार दिलेले आहेत वेगळे. 7वा प्रकार मी म्हटलं व्यापार्य रहस्य, बरोबर आहे. आणि 8वा प्रकार म्हणजे हे शेतकऱ्यांचे अधिकार किंवा हे ब्रीडर्सचे अधिकार आहेत ते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आविष्कार आहेत. हे जे विचार आहेत डोक्यामधून जे वेगवेगळे बुद्धीतून निर्माण होत आहेत त्याचे वेगवेगळे 8 प्रकार आहेत. आणि ते 8 प्रकार असल्यामुळं त्याला वेगवेगळे 8 प्रकारांनी ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडं 8 प्रकार आहेत. त्यातल्या ह्या 7 प्रकारांसाठी आपल्याकडं कायदे आहेत. कायद्यानं ती व्यवस्था केली आहे. फक्त व्यापारी रहस्यासाठी आपल्याकडे कायदा नाही आहे, पण कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट जे म्हणतो आपण, बरोबर आहे, तर त्याच्या थ्रू आपण ते रहस्य प्रोटेक्ट करू शकतो. ठीक आहे. मला वाटतं आत्ता ह्या इंट्रोडक्शनमध्ये एवढं गुड इनफ आहे. ठीक आहे. एवढं भास आपल्याला अधिकार करण्यापुरतं. आता एक छोटंसं व्हिडिओ बघूया आपण. ही विशालिनी जी आहे ही जी आहे हिनं काय केलं माहिती आहे, जेव्हा पूर आलेला होता त्या पुरामध्ये तिला लक्षात आलं की काहीतरी उपाय केला पाहिजे ह्याच्यासाठी. म्हणून तिनं काय केलं, एक स्वयंचलित असं जीव वाचवणारं असं घर तयार केलं. 7 वर्षाची मुलगी आहे, 7 वर्षाची, बरोबर आहे. आकाश 13 वर्षाचा आणि ही 7 वर्षाची मुलगी. हिनं हे घर तयार केलं आणि हा व्हिडिओ तुम्ही बघा. पण तिला पण राष्ट्रपतींच्याकडनं पुरस्कार मिळालेला आहे. तिनेही हे पेटंट घेतलेलं आहे. बघा हा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला आवडेल. विशालिनी एनसे, उम्र 6 वर्ष, तमिलनाडु से। इन्हें नवाचार के क्षेत्र में सम्मानित किया गया। इन्होंने बाढ़ आपदा जीवन रक्षण का आविष्कार किया जो पानी में तैर सकता है। ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढं जाऊ. म्हणजे ह्या दोघांचं किंवा आधीचे जे उदाहरण दिलं ह्याच्यामध्ये काय केलं, विचार लिहून काढले, स्ट्रीमलाईन केले, निर्मिती केली आणि ह्या बौद्धिक अधिकारापैकी जो योग्य आहे त्याचा उपयोग करून, आता ह्या दोघांचं तर पेटंटच आहे, तर आपल्याला माहीत नाही आपण काय निर्मिती करू शकतो. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळी कपॅसिटी आहे त्याप्रमाणे निर्मिती होणं. आपल्याला तर 8 प्रकार माहिती आहेत, ते यूज करून ते प्रोटेक्ट केलं की आपण काय करणार आहे, बौद्धिक संपदा अधिकार स्वतःचे निर्माण करणार आहोत. पेटंटबद्दल थोडीशी माहिती घेऊया. आता हे पेटंट म्हणजे काय तुम्ही बघू शकता. इथं काय म्हणतं इथं की पेटंट म्हणजे शोधनिर्मिती करणारी जी व्यक्ती आहे, हां, म्हणजे आपण अगदी आपल्या ह्याच्यामध्ये म्हटलं की अरे मालक कोण आहे, आपण म्हणतो ना की अरे ह्या शेताचा मालक कोण आहे, बरोबर आहे की नाही. तसं की हे जो शोध करणार आहे त्या शोधकर्त्याला कशावरती काय करायला पाहिजे त्यांना, तर पूर्ण माहिती द्यायची. हा शोध कसा आहे, कसा केला, काय त्याच्यात स्टेप वापरला, काही जर टेम्परेचर स्पेसिफिक असेल, काही फॉर्म्युला असेल तर तो काय काय आहे त्याच्यामध्ये सगळं द्यायचं. म्हणजे पूर्ण माहिती द्यायची. ही पूर्ण माहिती दिली की मग काय करतं भारत सरकार, ते शोध जो बनवणाऱ्याला आहे तो पूर्ण अधिकार देतो पेटंटचा. किती वर्षांसाठी? 20 वर्षांसाठी. म्हणजे 20 वर्षांसाठी तो अधिकार त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला मिळतो. अच्छा, अधिकार मिळतो म्हणजे ते काय करू शकतात त्या अधिकारातनं, ते तो अधिकार बनवू शकतात. म्हणजे ती जे काही वस्तू आहे किंवा एखादी प्रोसेस असेल तर ती ते वापरू शकतात, विकू शकतात, त्याच्यानंतर त्याचं उत्पादन करू शकतात, बरोबर आहे. किंवा समजा ते आता भारतात नाही बाबा मला तयार करतायत, मी बाहेरच्या देशात कुठेतरी करून भारतामध्ये आणून विकू शकतात. कारण त्यांना काय तो पेटंटचा अधिकार आहे. कारण त्यांचा अधिकार भारतामध्ये त्यांनी तो अधिकार घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे ते काय करतात, ते बनवू शकतात, विकू शकतात, वापरू शकतात, स्वतः उत्पादन करू शकतात, बाहेरून ते भारतामध्ये आणू शकतात आणि इथं आणून ते विकू शकतात, बरोबर आहे. मग हे जे सगळे अधिकार आहेत हे किती वर्ष?
20 वर्ष. त्याच्यानंतर ते कुणीही वापरू शकेल. ठीक आहे, म्हणजे अधिकार त्यांना 20 वर्ष मिळतात. आणि हे केव्हा मिळणार आहेत, तर काही निकष आहेत त्याच्यासाठी. कायद्यानं काहीतरी निकष घालून दिलेले आहेत की पेटंट कुणाला द्यायचं, तर त्या निकषांची पूर्तता करायला लागते. ठीक आहे, आणि हा पेटंट हा फक्त त्या देशापुरता असतो. म्हणजे जर मी भारतात त्याचं प्रोटेक्शन केलं तर मला भारतातच फक्त ते अधिकारांचं अंमलबजावणी करता येते. मला जर US मध्ये करायचं असेल तर तिथल्या पेटंट ऑफिसमध्ये मला ते अधिकार घ्यायला लागेल. ते तिथं जाऊन घ्यायची गरज नसते, सगळं आजकाल ऑनलाईन होतं. ठीक आहे, आपण ते कधी नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जाऊ. आत्ता आपल्याला पेटंट म्हणजे काय फक्त कळलं की बाबा असं जर काही मी नवीन आविष्कार निर्माण केला तर मी पेटंट मला त्याच्याबद्दल मिळू शकतं. आता ह्याच्यामध्ये काय की हे जे पेटंट आहे ह्याच्यामध्ये 3 निकष आहेत. कुठले 3 निकष आहेत, तर नवीनपणा पाहिजे. नवीनपणा म्हणजे कसा, जगामध्ये नवीन पाहिजे, जगामध्ये ते पहिल्यांदा बनवलेलं असेल म्हणजे मग ते काय आहे, नवीन आहे. असं नाही की भारतात नवीन बनवले, जगात नवीन. ठीक आहे, त्याच्यासाठी काही डाटाबेसेस असतात, तर ते आत्ता आपल्याला बघायची हे नाही आहे. आपण आत्ता फक्त समजून घेऊ की ते जगात नवीन पाहिजे. दुसरं, ते आविष्कारशीलता त्याच्यामध्ये असली पाहिजे. की म्हणजे कसं, की समजा मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. ठीक आहे, माझ्याबरोबर आणि 4 मेकॅनिकल इंजिनियर्स आहे. तर ते 4 मेकॅनिकल इंजिनियर्स आणि मी ह्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये फरक आहे का, की मी काहीतरी तयार केलं तर त्यांना वाटलं अरे हे आपल्या लक्षातच आलं नाही. मग हे जेव्हा होतं तेव्हा त्याला काय म्हणतात की नवीन काहीतरी शक्यता आहे, नवीन काहीतरी निर्माण झालेलं आहे. आणि जर त्यांनी म्हटलं अरे हे तर काही मीही करू शकलो असतो, म्हणजे काय आहे की ते ऑब्व्हियस आहे, ते काय आहे फार काही मोठं नाही आहे, फार काही तुम्ही वेगळं केलेलं नाही आहे. ही छोटीशी लिटमस टेस्ट आहे, त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स आहेत, पण मी तुम्हाला एक छोटीशी लिटमस सांगितली की आपल्या बरोबरीचे जे आहेत त्यांना त्या क्षेत्रातले असले पाहिजे. त्यांना ते असं वाटलं पाहिजे आपल्याला डोक्यातच आलं नाही, हे खूप वेगळं आहे. आणि जर त्यांना म्हटलं की अरे हे तर मला माहिती आहे, बस लिटमस टेस्ट. ठीक आहे, बाकी त्याच्या छोट्या इंट्रिकेसीज आहेत, पण आत्ता एवढं तुम्हाला बस झालं माहिती आविष्कार म्हणजे काय. आणि नेक्स्ट काय, औद्योगिक उपयुक्ता. भले तुम्ही छान काहीतरी तयार केलं पण त्याला काय पाहिजे, औद्योगिक म्हणजे बाजारामध्ये ते गेलं तर घेणारे पाहिजेत, काहीतरी बाजारात त्याची उपयुक्तता पाहिजे. तर ते औद्योगिक उपयुक्तता ती महत्त्वाची आहे. म्हणजे हे 3 निकष आहे, नवीनता, जगामध्ये पहिल्यांदा आविष्कारशीलता म्हणजे आविष्कारशील पाहिजे ते, आणि औद्योगिक उपयुक्तता पाहिजे त्याची. ठीक आहे, म्हणजे हे झाले त्याचे 3 निकष. आता आपल्याला म्हणजे त्याची नक्की पेटंट म्हणजे काय कळलं, त्याचे 3 निकष आपल्याला कळले. आता हे पेटंट समजा झालं, आपल्या लक्षात आलं आपण काहीतरी काम करतो आहे. समजा तुम्ही कॉलेजमध्ये टीचर आहात, शाळेमध्ये टीचर आहात आणि तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहात, किंवा तुम्ही स्टुडंट आहेत, एका प्रोजेक्टवरती काम करत आहात आणि तुमच्या लक्षात आलं अरे माझं हे ना या निकषांमध्ये बसतं आहे, किंवा हे जे पेटंटचे जे काही गोष्टी आहेत ना आत्ता सांगितलेल्या ते जरा मॅच होत आहेत माझ्याला, तर तुम्ही काय करू शकता, ते पेटंट फाईल करू शकता. बरोबर आहे. तर हे कुठं फाईल करायचं, तर भारतामध्येही 4 ऑफिसेस आहेत. कुठली 4 ऑफिसेस, दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई, ह्या 4 ऑफिसेसमध्ये तुम्ही ते फाईल करू शकता. ठीक आहे, आता हे ऑनलाईन करायचं असतं, तिथं जायची काही आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अँटॉफिलला, मुंबईला हे ऑफिस आहे. ठीक आहे, आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर हे फाईल करायचं असेल तर ते मुंबई हेच आपलं पेटंट ऑफिस आहे. आपण दिल्लीमध्ये जाऊन ते फाईल करू शकत नाही. ऑनलाईन यू हॅव टू सिलेक्ट. ठीक आहे, आता ह्याची टाईमलाईन थोडी क्विकली बघूया, कारण काय आहे पेटंटसाठी टाईमलाईन ही खूप स्ट्रिंजंटली फॉलो केली जाते. ठीक आहे, तर आता हे जे आहे समजा 0 म्हणजे आज मला ते कळलं की ठीक आहे नेक्स्ट 12 महिन्यामध्ये माझं काम कंप्लीट होणार आहे, आणि आता मी काय करते की हे लिहू शकते मी. तर मग तुम्ही काय करू शकता की फर्स्ट म्हणजे एक पहिलं जे आवेदन आहे ते पूर्ण नसेल पण त्याच्याबद्दलची थोडी माहिती तुम्ही काय करणार, लिहिणार. थोडी म्हणजे ते जे तुमचं काही जे आविष्कार आहे त्याची पूर्ण माहिती, पण तुम्हाला फॉर्मॅट माहिती नाही, त्याचं काहीतरी एक सिस्टम आहे, कशी लिहायची ती पद्धत आहे, ती पद्धत तुम्हाला माहीत नसली तरी चालेल. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी हे 2च भाषा आपली चालतात, तर ह्या 2 भाषांमध्ये तुम्ही ते व्यवस्थित लिहून त्याचे पूर्ण डिटेल्स लिहून ते तुम्ही त्या ऑनलाईन फाईल करू शकतो आपण. आता आपल्याला ते पूर्ण म्हणजे जसं पेटंट ऑफिसला पाहिजे ते केव्हापर्यंत द्यावं लागतं, 12 महिन्याच्या आत मग आपल्याला ते द्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तो एक फॉर्मॅट आहे स्पेसिफिक, त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते
त्याचं एक स्टँडर्ड वे आहे, त्याच्यामध्ये लिहून त्याचे क्लेम लिहून ते 12 महिन्याच्या आत आपल्याला पेटंट ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय होतं की 18व्या महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता येतं की त्याचं पब्लिकेशन होतं, प्रकाशन होतं. प्रकाशन होतं म्हणजे काय होतं की ते 18व्या महिन्याला सगळ्या जगाला तो पेटंट ओपन होतो, कुणीही ते पेटंट डिटेलमध्ये वाचू शकतं. ठीक आहे. आता 31 महिने ही काय आहे, म्हणजे हे काय टाईमलाईन आहे, तर तुम्ही 31 महिन्याच्या आत एक्झामिनेशन फॉर्म भरणं गरजेचं असतं. म्हणजे कसं की आज मी पेटंट फाईल केलेलं आहे, तर नुसतं पेटंट फाईल केलं म्हणून माझं काम संपलं का नाही. मी नुसतं ॲडमिशन घेतलं कॉलेजला मग माझं काम संपतं का नाही. मी एक्झाम देणार असतो तर एक्झामच्या आधी एक्झामिनेशनची फी देतो. तसंच आता मी काय करणार आहे की माझं पेटंट एक्झाम करण्यासाठी मी एक्झामिनेशन फी द्यायची. मग आपल्याला एक्झामिनेशन फी देण्यासाठी पण एक टाईमलाईन असते की नाही, तर तशी इथं किती 31 महिन्यांची टाईमलाईन आहे की 31 महिन्यांच्या आत मला ते एक्झामिनेशनचं फॉर्म भरायला लागतो. ठीक आहे. असं खूप त्याच्यासाठी पैसे लागतात का? खूप कमी आहेत. म्हणजे पेटंट ॲप्लिकेशनसाठी 1600 रुपये आणि मला पेटंट एक्झामिनेशनसाठी 4000 रुपये लागतात. ठीक आहे, 4000. तर म्हणजे हे अमाऊंट खूपच कमी आहे त्या मानानं की तुम्हाला जो अधिकार मिळतो, एक पेटंट तुम्हाला किती 20 वर्षांसाठी अधिकार देतो, त्या मानानं त्याची फी जर बघितली आहे गव्हर्नमेंटची फी, तर ती खूपच कमी आहे. आणि साधारण 36व्या महिन्यामध्ये आता तुम्ही सगळं दिलेत तुमचं पेटंट, मग काय होतं 36व्या महिन्यामध्ये पेटंट एक्झामिनर्स आहेत. जसं आपला पेपर चेक केला जातो आणि आपल्याला मार्क्स मिळतात, तसं इथं मार्क्स देत नाहीत. ते आयदर पास आणि फेल हे 2च गोष्टी असतात. तुमचं पेटंट ग्रँट झालं आहे किंवा पेटंट तुमचं रिजेक्ट झालं आहे, एवढ्या 2च गोष्टी असतात. पण ते करायच्या आधी तुम्हाला ते रिपोर्ट देतात की तुमचे ह्या गोष्टी नाही आहेत. मग त्या गोष्टी नाही आहेत म्हटलं की आपण काय करायचं, 6 महिन्याच्यात त्यांना रिप्लाय लिहून द्यायचं की बाबा हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. आणि ते जर त्यांना ते बरोबर झालं, कायद्याप्रमाणे जर योग्य असेल तर ते पेटंट तुम्हाला ग्रँट होतं. नाहीतर तुम्ही त्यांच्या एक हिअरिंग असतं, तर ते हिअरिंग करून पण तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन करून तुम्ही सांगू शकता एक्झामिनरना की हे काय आहे नक्की, आणि मग त्याच्याबद्दल डिसिजन घेतला जातो पेटंटबद्दल. आणि साधारणपणे नॉर्मल याच्यामध्ये साधारण आजकाल 48 महिन्यामध्ये तुम्हाला पेटंट मिळतं. ठीक आहे. काही वेळेस तर म्हणजे आजकाल जे अर्ली पब्लिकेशन वगैरे आहे त्याच्यामध्ये 7 महिने, फक्त 7 महिन्यामध्ये आपल्याला पेटंट ग्रँट होऊ शकतं. तर अशाही पेटंट ऑफिसच्या केसेस आहेत. ठीक आहे. म्हणजे 0 to 48 जे आत्ता इथं तुम्ही बघता आहात, हे एक साधारण नॉर्मल सिनॅरिओमधली मी टाईमलाईन दिलेली, पण ह्याच्या आधीही पेटंट ग्रँट होऊ शकतं आता. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पेटंट म्हणजे काय कळलं, पेटंटचे निकष काय काय आहेत ते कळलं, आणि ही आपल्याला पेटंटची टाईमलाईन कळली. बौद्धिक संपदा अधिकारांचे 8 प्रकार कोणकोणते? पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक डिझाईन, भौगोलिक संकेत, सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड लेआउट डिझाईन किंवा ते जे सेमीकंडक्टरचं डिझाईन आहे त्याच्या संदर्भातचे अधिकार, नंतर व्यापारीय रहस्य, आणि लास्ट वन प्लांट्स ब्रीडर्स राईट किंवा फार्मर्स राईट, म्हणजे शेतकरी आणि जे प्लांट ब्रीडर आहेत त्यांचे अधिकार. बरोबर आहे. हे 8 प्रकार बघितले. आणि नंतर आपण काय केलं, पेटंट म्हणजे काय, 20 वर्ष असतं ते, आणि त्याचे निकष कोणकोणते आहेत, कोणकोणते लिहून काढले. ओके. ते निकष कोणकोणते, आणि नंतर काय की ते कुठं फाईल करायचं आणि त्याची टाईमलाईन आपल्याला माहिती झाली. ठीक आहे. म्हणजे ह्या छोट्याशा इंट्रोडक्शरी ह्याच्यामध्ये एवढी माहिती आपल्याला भरपूर झाली. म्हणजे आपण काय बघितलं की हे नक्की बौद्धिक संपदा म्हणजे काय बघितलं आपण. बरोबर आहे. म्हणजे काय की तुम्हाला आपण पहिल्यांदा बघितलं की ते इलॉन मस्कचं उदाहरण बघितलं, त्याच्यानंतर आपण गुगलचं उदाहरण बघितलं, नंतर मी तुम्हाला एक गांडूळ खताबद्दलची माहिती दिली. बरोबर आहे. कळलं आपल्याला की हे बौद्धिक संपदा म्हणजे काय आहे ते. नंतर मग आपण काय केलं की IP फायलिंगचं महत्त्व काय, की ठीक आहे हे का केलं पाहिजे, जर नाही केलं तर काय होणार आहे, तुम्ही तुमचे अधिकार नाही वापरू शकणार आहे, कोणीही त्याचा वापर करू शकणार आहे. त्यामुळे हे करणं अत्यावश्यक आहे का? अत्यावश्यक आहे. फक्त कॉपीराईटच्या बाबतीत ते ऑटोमॅटिक आहे, आपल्याला फार आत्ता डिटेलमध्ये जाता येणार नाही. फक्त कॉपीराईटच्या मध्ये ते ऑटोमॅटिक आहे, बाकी सगळ्यामध्ये आपल्याला ते रजिस्टर करणं गरजेचं असतं. आणि ट्रेडमार्कमध्ये थोडीशी आणि वेगळी आहे सिनॅरिओ, पण आत्ता तुम्हाला एवढं माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला कळलं की बौद्धिक संपदेचे जे 8 प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत. कोणकोणते 8 प्रकार बघितले आपण? पेटंट बघितलं, ट्रेडमार्क, पुढं कुठलं, कॉपीराईट, दॅट इंडस्ट्रियल डिझाईन, औद्योगिकी डिझाईन,
त्याच्यानंतर आपण काय बघितलं की व्यापारीय रहस्य, सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड म्हणजे जे सर्किटरी डिझाईन्स असतं त्याच्या संदर्भाचे अधिकार, त्याच्यानंतर भौगोलिक संकेत, हापूसंबा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय की हे जे प्लांट ब्रीडर्स आहेत त्यांचे अधिकार किंवा शेतकऱ्यांचे अधिकार, बरोबर आहे. हे 8 प्रकार आपण बघितले. आणि त्याच्यानंतर मग काय की पेटंट दाखल करायचं असेल तर त्याची टाईमलाईन आपण बघितलं ना, 0, मग 12 महिने, मग 18 महिने, मग 31 महिने, 36 महिने, 48 महिने, ही टाईमलाईन बघितली आपण, बरोबर आहे. तर ही जी टाईमलाईन आहे ती आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, कारण जर तुम्ही करायचं विसरलात, एक्झामिनेशन रिक्वेस्ट द्यायची विसरलात, तर काय होणार, तुम्हाला तुमचं एक्झामिनेशन होणार नाही पेटंटचं आणि ते पब्लिक डोमेनमध्ये जाणार. त्यामुळे ही टाईमलाईन खूप महत्त्वाची. नंतर काय, कुठं दाखल करायचं आपण तो मॅप बघितला आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई आणि कुठं, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई, 4 ठिकाणी आपण हे पेटंट फाईल करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला बऱ्यापैकी आयडिया आली की हे पेटंट म्हणजे काय. अजून थोडंसं नाव हे एवढं कळल्यानंतर आणि एवढ्या 3 तुम्ही क्विजेस केल्यात, आता आणि एक छोटंसं काम करूया आपण. काय करू की हा मी तुम्हाला एक मॅप दाखवते इथं, ठीक आहे. हा मॅप कशाचा आहे की आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये ना काही स्पेसिफिक असं फॅब्रिक आहे ना, म्हणजे लखनवी आहे किंवा पश्मिना आहे, चंदेरी आहे, कांचीपुरम आहे, तुम्ही बघू शकता इथं. आता तुम्ही काय करणार की तुम्हाला 8 प्रकार माहिती आहेत, बरोबर आहे. तर थोडंसं विचार करा की ह्या संदर्भामध्ये फॅब्रिकच्या संदर्भात टेक्स्टाईल असं एक ब्रॉड विचार करा आणि त्याच्या संदर्भात कुठले कुठले IP बौद्धिक संपदा अधिकार असू शकतात ह्याचा थोडासा विचार करा आणि ते खाली लिहा. नुसतं लिहू नका, फक्त त्याच्याबरोबर एक्झाम्पल पण लिहा. म्हणजे एक्झाम्पल मी सांगते आता. समजा म्हटलं तुम्ही की ट्रेडमार्क, मी उदाहरण देते, ट्रेडमार्क, मग तुम्ही लिहा ना पीटर इंग्लंड, ठीक आहे. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. तसं तुम्ही आता विचार करून बघा की इथं काय काय लागू होतं, ठीक आहे. हा छोटासा एक्सरसाइज करा म्हणजे तुम्हाला थोडंसं आयडिया येईल व्यवस्थित. मग तुम्हाला लक्षात येईल की अरे खरंच प्रत्येक वस्तूवरती प्रत्येक IP 8पैकी 4 ते 5 तरी IP तिथं आहेत म्हणून, ठीक आहे. मग थोडंसं हा एक प्रयत्न केला की या छोट्याशा वेळामध्ये थोडीशी तुम्हाला IPची बौद्धिक संपदा अधिकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघा कसं काही तुम्हाला त्याच्यामध्ये काही क्वेरी येत आहेत का, काही शंका आहेत का, तुम्ही लिहू शकता, आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग आपण त्याच्याबद्दल जास्त माहिती घेऊ शकू, ठीक आहे. पण तुमचे जे अधिकार आहेत, कारण तुम्ही आपण सर्व क्रिएटिव्ह असतो, आपण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन निर्मिती करत असतो. आपल्या निर्मितीप्रमाणे आपल्याला 8 प्रकारचे जे बौद्धिक संपदा अधिकारावरती कुठलं जे लागू होतं त्याचा उपयोग करून आपण आपली संपत्ती निर्माण करू शकतो आणि त्याचा नंतर योग्य तो विनियोग करू शकतो, ठीक आहे. तर मला वाटतं की हे तुम्हाला एवढं आत्ता गुड इनफ आहे बौद्धिक संपदा अधिकाराच्या बाबतीत. आणि पुढची माहिती आपण कधीतरी पुढं भेटू, त्यावेळेला ह्याच्याबद्दल माहिती घेऊ. आणि थँक्यू फॉर दिस. धन्यवाद.